कारण राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीचा पाऊस बरसतोय। रायगड, नांदेड, धाराशिवमध्ये अवकाळीनं हैराण झालेला आहे शेतकरी। हातातोंडाशी आलेल्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। नांदेडमध्ये देखील अवकाळीचा तडाखा बसल्यानं आंबा पिकाचं नुकसान झालंय। तर तिथं कोकणातही रायगडमध्ये सकाळी अवकाळीच्या सरी या बरसलेल्या आहेत, त्यामुळे वीटभट्टी उत्पादकांचंही नुकसान आहे आणि आंब्याचं देखील आंबा काजूचं देखील नुकसान झाल्याचं कळतंय। तर धाराशिवमध्ये देखील धान पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। धाराशिवमध्ये देखील मुसळधार पाऊस, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढचे 48 तास अवकाळीचा तडाखा बसू शकतो असा एक अंदाज या ठिकाणी वर्तवला गेलाय। मराठवाड्यावर देखील अवकाळीचं संकट हे घोंगावत आहे। पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट आहे। या सगळ्याविषयी अधिक जाणून घेण्याकरता आपल्या सोबत छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडे आणि धाराशिवहून काकासाहेब कांबळे आपल्या सोबत जोडले गेले। सुरुवातीला जाते धाराशिवमध्ये आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांच्याकडे। काकासाहेब, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवकाळीचा तडाखा बसल्याचं दिसतंय, धान पिकाचं नुकसान झालेलं आहे। पुढचे 48 तास धाराशिव करता कसे असतील, अगदी थोडक्यात? लागवी नक्कीच अवकाळी पाऊस असेल, गारपीट ही धाराशिवची पाठ सोडायला तयार नाही। या महिन्यात ही दुसरी गारपीट आणि अवकाळी पाऊस आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। द्राक्ष बागा असतील, आंब्याच्या बागा असतील, या आंब्याच्या बागांचे आता आंबे देखील खाली गळून पडल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय आणि द्राक्ष बागेतील जी आता बाग हार्वेस्टिंगला आली होती त्या बागेला पाणी आणि वाऱ्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्यांना आणि त्या बागेतील द्राक्ष असतील आता हे सडायला चालू झाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। सध्या द्राक्षाला मोठा भाव आहे, मात्र आता अचानक झालेल्या अवकाळीमुळे तुळजापूर तालुक्यातील सावरगाव, जळकोटवाडी या भागातील द्राक्ष बागांना मोठा फटका मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याची ही दृश्य धाराशिवमधली आपण पाहतोय। थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आत्ता जरी उष्मा वाढत असला, लख्ख प्रकाश या ठिकाणी दिसत असला, वातावरण स्वच्छ असलं तरी देखील सचिन, पुढचे 48 तास मराठवाड्याकरता अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण अवकाळीचं संकट घोंगावत आहे। लागवीजी, आता या ठिकाणी प्रकाश जरी असला तरी सायंकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला तुफान वादळी वारा सुटतो आणि त्यानंतर जो पाऊस पडतोय त्या पावसामुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होतंय। म्हणजेच सध्याच्या स्थितीला जे हवामान आहे त्यामध्ये एवढा तातडीनं बदल होतोय की या बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामस्थांना बसतोय। काल वादळी वारं जे होतं ते मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालं। अक्षरशः वाळवट ज्याला म्हटलं जातं, वादळ ज्याला म्हटलं जातं, ती स्थिती निर्माण झालेली होती। तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, या ठिकाणी हा पाऊस पडलेला आहे। त्यामुळं हवामान खात्यानं आधी 4 दिवसाचा येलो अलर्ट जो आहे तो दिलेला आहे। त्यामुळं पडणाऱ्या पावसामुळे नुकसान जास्त आहे, फायदा कुठल्याही प्रकारचा नाहीये, ही स्थिती जी आहे ती म्हणावी लागणार आहे। कारण याआधी जी पिकं जगवायची होती उन्हाळ्यामध्ये, कारण या ठिकाणचं तापमान जर पाहिलं तर ते 42 अंशाच्या पुढे गेलेलं आहे। म्हणजे एवढी भयानक गरमी जी आहे ती सहन करावी लागते। तर दुसरीकडे रात्रीच्या वेळेला वादळी वारा सुटतोय आणि सोबतच विजांचा कडकडाट हा देखील एक भीतीचं सावट जे आहे ते वाढवत आहे। आणि वादळी वाऱ्यासोबत जो पाऊस पडतोय त्यामुळे देखील प्रचंड नुकसान होते। कारण आता जे काही आंबा आलेला आहे, आंबा पीक सुद्धा या ठिकाणी धोक्यात आलंय। जी काही काढणीला आलेली पिकं आहेत ती सुद्धा जमीनदोस्त होत आहेत आणि जी काही लागवड झाल्याच्या नंतर आता कुठेतरी ते फळ घेण्याचे दिवस असतात शेतकऱ्यांचे, मात्र डोळ्यासमोर त्या फळाची राख रांगोळी होताना हे चित्र जे आहे ते मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळं मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही दयनीय अवस्था जी आहे ती शेतकऱ्यांची झालेली आहे। मागील नुकसानीची भरपाई आतापर्यंत मिळाली नाही, मात्र तोपर्यंतच नवीन नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर आलेलं आहे। त्यामुळे प्रचंड नुकसानाचा सामना मुद्दा लक्षात येतोय। सचिन तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। आपण रायगडला जाणार आहोत आज, पण त्या ठिकाणी खासदार संजय राऊत सुद्धा बोलतायत। आपण रायगडला जाऊया। रायगडवरून क्विक अपडेट आपण घेणार आहोत। अर्थात रायगडमध्ये सकाळीच मुसळधार पाऊस बरसलेला आहे। भारत गोरेगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रायगडमध्ये सकाळीच अवकाळीच्या सरी।
नक्कीच लागवी मॅडम, आपण पाहिलं तर सकाळी साधारणतः 5:30 वाजण्याच्या सुमारासमध्ये रायगडमध्ये अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली आहे. विशेषतः दक्षिण रायगडचा जो परिसर आहे, माणगाव तालुका असेल, महाड असेल, या ठिकाणी पावसाच्या काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मुसळधार सरी देखील कोसळल्या आहेत. विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होता आणि ढगांचा गडगडाट देखील मोठ्या प्रमाणात होता. खरं तर एप्रिल महिन्यामध्ये पाऊस रायगडमध्ये असेल, कोकणमध्ये अपेक्षित नाही आहे, परंतु हा अवकाळी पाऊस आहे आणि या अवकाळी पावसाचा फटका जर आपण बघितला तर सर्वाधिक जास्त फटका हा आता आंबा बागायतदारांना बसू शकतो. कारण आंबा अक्षरशः एकतर यावर्षीचं हंगामामध्ये पीक कमी आलेलं आहे आणि जो पीक हाताशी आलेला आहे तो काढणीला आहे आणि असं असताना 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि आता तर अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार आहेत ते चिंतेमध्ये आहेत आणि सोबतच आपण पाहिलं तर या परिसरामध्ये वीट भट्ट्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पावसाळ्यापूर्वी काही घरांची कामं सुरू आहेत आणि त्यासाठी वीट आवश्यक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.